नमस्कार मित्रांनो, आज मी पुण्यावरून आलो होतो. तर पारेवाडी कुंभेज फाटा हा जो रोड आहे, या रोडवरती चालत असताना मला एक अशा प्रकारची बस दिसली, ज्याचा नंबर आहे MH14 BT 2153. करमाळा आगाराची ही गाडी आहे. अतिशय तिरक्या पद्धतीने सध्या ही गाडी चाललेली आहे. यामुळे जे पुढून मागून येणारी वाहन आहेत यांना देखील मोठ्या प्रमाणात धोका होऊ शकतो. तसेच त्याप्रमाणे जे आतमध्ये प्रवासी आहेत, जे ते संबंधित महामंडळाचे कर्मचारी आहेत, ह्यांच्या देखील जीवाशी हा खेळ चालू आहे. महामंडळाने शक्यतो प्रत्येक बसकडे एक टाईम टू टाईम सर्व्हिसिंग करणं, संबंधित बसेसचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करणं, याकडे जे दुर्लक्ष होत आहे, यामुळे असे बरेच प्रॉब्लेम येत आहेत. आणि हा मुळात प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे. जर एखादा प्रवासी चुकून तिकीट काढायचं जर राहिलं आणि यांच्या जर फ्लाईंग स्क्वॉडने ते जर संबंधित प्रवाशाला पकडलं तर ते 1000 पासून 10,000 रुपयापर्यंत दंड त्यांच्यापासून आकारतात. आणि जर अशा प्रकारचा नागरिकांच्या जीवाशी खेळ करून महामंडळ चालत असेल तर यापेक्षा दुर्दैव महाराष्ट्राचं कुठं नाही आहे. एका ठिकाणी परिवहन मंत्री सांगतात आम्ही 100, 150 बसेस या आगाराला दिल्यात. मात्र अशा जर बसेस देऊन लोकांच्या जीवाशी खेळ करायचा असेल तर मग ते महामंडळ चालवून देखील शासनाचा काही उपयोग नाही आहे. एवढा मोठा महसूल त्याच्यातून गोळा होतोय. याच्यातून शासनाने नवीन बसेस आणल्या पाहिजेत. तसेच संबंधित बसेसची वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे जर आणखी आपण विचार केला तर दुसरी गोष्ट एक हे आहे, ह्याच्यातले जे चालक आहेत संबंधित बसेसचे, ते चालक गाडी ही व्यवस्थित ह्याची चालवत नाहीत. कशाही पद्धतीने गाडी चालवणे, कितीही स्पीडने चालवणे, आणि यामुळेही देखील ह्या बसेसचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तर अशा देखील चालकांवरती कारवाया झाल्या पाहिजेत. संबंधित चालक अतिशय हुशार असल्यामुळे संबंधित बस ही योग्य रीतीने तो नेत आहे. मात्र मागून आणि पुढून येणाऱ्या वाहनांना यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. त्याप्रमाणेच संबंधित बसेसला आपण जे म्हणतो ना, इंडिकेटर लाईट्स असतात, तर त्याचाच उपयोग हा चालक करत नाही. आता शासनाचा रूल्स काय आहे RTOचा, की बाबा एखादी जर गाडी प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जो इंडिकेटर चालू करा, जो की माझ्या ह्या गाडीमध्ये जर आपण बघितलं तर त्याचा जो आहे तोही ते आहे. आणि जर हे विदाऊट इंडिकेटर ह्या रस्त्यावरून चालत असतील तर मागून येणाऱ्याला पण समजणार नाही की ह्या बसमध्ये नेमका प्रॉब्लेम काय आहे, आणि समोरच्यालाही समजणार नाही की नेमका प्रॉब्लेम काय झाला. त्यामुळे अपघात देखील मोठे होऊ शकतात. आणि याचा विचार संबंधित महामंडळाने केला पाहिजे. अन्यथा अशा ड्रायव्हर्स लोकांवरती देखील कारवाई झाली पाहिजे. संबंधित MH14 BT 2153. आता टाइम काय झाला रे? आता टाइम झालाय 12:40. आणि पारेवाडीकडून जो करमाळा टेंभुर्णी हायवेला जोडणारा कुंभेज फाटा आहे, या फाट्यावरती सध्या ही बस पोपळजमध्ये 12:40च्या आसपास आलेली आहे. तर अशा ड्रायव्हरवरती देखील कारवाई झाली पाहिजे. कुठल्याही प्रकारे न इंडिकेटर देता हा ड्रायव्हर गाडी रस्त्याने तशीच नेत आहे. आणि यामुळे संबंधित रस्त्यावरून वाहतूक करणारे जे नागरिक आहेत यांना 100% धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित ड्रायव्हरवरती कारवाई व्हावी, एक शासनाकडे विनंती आहे. तर आपण विचार केला तर पुढून पण ह्या बसचे शॉक ऑब्झर्वर असतात, ते शॉक ऑब्झर्वर खराब झाल्याचे दिसत आहे. धन्यवाद.